नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मालिकेचा आनंद घेताय ना? मालिकेचा आनंद घेतलाच पाहिजे, कारण मालिकेचा आनंद घेता घेता आपण आपलं स्वतःचं टेन्शन विसरत असतो. तर चला मग, वचन दिले तू मला या मालिकेत नक्की काय झालं आहे? तर आज शौर्यने त्याचा प्रेमाची कबुली ऊर्जाजवळ दिलेली आहे बरं का. पण ती कशी दिली चला जाणून घेऊया. तर होतं असं की आता शौर्य ऊर्जाला सोडण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो चाळीमध्ये. तर ऊर्जा म्हणते, अरे ठीक आहे ना, आता मी चाळीपर्यंत पोचले, तू जा. तर शौर्य म्हणते, नाही नाही, जोपर्यंत तू ना घरात जात नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. ऊर्जा म्हणते, अरे इथे ना मला कोणाचाही धोका नाही आहे, ही जागा माझ्यासाठी खूप सेफ आहे. तरी शौर्य म्हणतो, नाही तू आधी घरी जा, मग मी जाईल म्हणून. तर ऊर्जा त्याला लगेच आता मस्करीत म्हणते, काय रे शौर्य, माझ्या प्रेमात पडला आहे का? तर शौर्य थोडासा हसतो. ऊर्जा म्हणते, प्रेम हे आपल्याला जमायचं नाही बाबा, आपण मिडल क्लासचे लोक, आपण चाळीत राहणारे. हे प्रेम जे आहे ना, हे श्रीमंत लोकांचं आहे. तुला माहिती आहे का, आज माझी चप्पल तुटली आणि त्या चप्पलला मी पिन लावून फिरते, मग हे प्रेम करणं मला पेलवणार नाही. तर शौर्य तिच्या चप्पलकडे बघतो, तर खरंच ऊर्जाची चप्पल तुटलेली असते आणि तिने ती पिननी जॉईन केलेली असते. तर शौर्य म्हणतो, किती साधी आणि सिंपल आहे ही. ऊर्जा म्हणते, हे बघ, आपली परिस्थिती असे आहे आणि आपल्या ह्या परिस्थितीला हे प्रेम पेलवणार आहे का? तर शौर्य म्हणतो, अगं तसं नाही गं, मला तुझी काळजी वाटते आहे. ऊर्जा म्हणते, ही काळजीच प्रेमामध्ये कधी रूपांतर कळणार नाही, त्यामुळे माझी तू जास्त काळजी करू नको आणि आता तू जा, मीही घरी जाते. असं म्हणून आता ऊर्जा तिथून निघून जाते. शौर्य तिच्या साधेपणाकडे बघत असतो. शौर्य म्हणतो, मी तुझ्या प्रेमात पडलो होतो, पण आज एक पाऊल अजून पुढे गेलो आहे. तुझा हा साधेपणा आणि सत्य बोलणारा तुझा हा स्वभाव मला खूपच आवडलेला आहे. तर आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.